सोप्या भाषेमध्ये जर टायटल चालू केलं आम्ही मॅग्निफिकेशन, आणि ते पण कसं म्हणे लिनियर, बरोबर आहे का? मग लिनियर कशासाठी असतं तर त्या दोघांच्या लेंथ घेतलेल्या असतात, स्ट्रेट लाईन मध्ये हाईट असतात ना ऑब्जेक्ट, म्हणून मग मॅग्निफिकेशन स्टडी करायचंय. आता हे मॅग्निफिकेशन कुठं बघायचंय तर स्पेरिकल मिरर्स मध्ये बघायचंय. मग आमचा क्रॉस क्वेश्चन आहे, स्पेरिकल मध्ये बघायचंय, प्लेननेच काय घोडं मारलं काय? वेरी गुड, क्योंकि प्लेन मिरर जितना बड़ा ऑब्जेक्ट है उतना इमेज देता है, यानी जितना बड़ा ऑब्जेक्ट उतनी बड़ी इमेज. मग 5 फुटाचा माणूस आहे तर त्याची इमेज सुद्धा सिंपल आहे. मग इमेज मोठी झाली छोटी झाली का? नाही, तेवढीच राहते. त्याच्यामुळे आम्ही तिथं तुलना करत बसत. होतं कशामध्ये तर कॉन्केव्ह मध्ये छोटं पण होतं, तेवढं पण राहतं, मोठं पण होतं, आणि कॉन्व्हेक्स मध्ये नेहमी छोटंच राहतं. म्हणून तुलना कराव्या लागतात ना. म्हणून आम्ही मॅग्निफिकेशन कशामध्ये बघणार? स्पेरिकल मिरर मध्ये. आणि मॅग्निफिकेशन प्लेन मिररचं +1 असतं बरं का, +1. तुम्ही म्हणता -1 आहे, मायनस पण 1 येऊ शकतं ना, तर तिथे किती असतं? का बरं? का बरं? मॅग्निफिकेशन 1 आहे, मी म्हणलं +1 आहे, -1 नाही. असले प्रश्न विचारले ऑलरेडी. हमारा एक क्वेश्चन है कि प्लेन मिरर का मैग्निफिकेशन 1 होता है लेकिन +1 होता है, -1 नहीं. +1 होता है, -1 नहीं होता. ये क्वेश्चन, हाँ वही तो, +1 क्यों, ये मैं बोल रहा हूँ. हाँ वेरी गुड. पॉझिटिव्हच असतं, कारण तुम्हीच म्हणलात ना, हा तुमचा प्लेन आरसा आहे आणि तुम्ही इथं उभे असे राहिलात तर तुमची इमेज अशी खाली तयार होते का? इरेक्ट असते ना. मग हाईट ऑफ इमेज प्लस मध्ये हाईट ऑफ ऑब्जेक्ट पण बरोबर आहे का? मग दोनों प्लस होते, इसका मतलब मैग्निफिकेशन प्लस आता है. समझ में आ गया? उत्तर कसे द्यायला पाहिजे? वाय काहीतरी नाही रे, समजणं गरजेचं आहे. मग आता चला इथपर्यंत आलो असेल, अरे बापरे थांबा. मग आपण आता स्टडी करणार मॅग्निफिकेशन कुठं? स्पेरिकल मध्ये. प्लेन मध्ये का नाही बघितलं ना आता. तो मैग्निफिकेशन क्या होता है? आता मला सांगितलं होतं श्रेयाने की सर मैग्निफिकेशन एक कंपैरिजन होता है. मैग्निफिकेशन क्या होता है? तो मैंने यहां पे बोला मैग्निफिकेशन, बघा मी काय म्हटलं ते, मैग्निफिकेशन इंग्लिश मध्ये बोलू आपण. मैग्निफिकेशन इज दी कंपैरिजन, तुलना असते ना, कंपैरिजन बिटवीन. आता तुलना करायची म्हटल्यानंतर दोघं लागतील ना कोण ना कोण. बिटवीन साइज ऑफ इमेज अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट. आम्ही असं बोललो. मग आता हे जर ज्याला आणखी स्ट्रॉंग लँग्वेज मध्ये बोलायचे त्यानं काय म्हणेल? मॅग्निफिकेशन कॅन बी डिफाईन ॲज द रेशो वापरेल पुन्हा, बरोबर आहे की नाही? मग ते पुढे गेलं की म्हणतं मॅग्निफिकेशन क्या होता है? दॅट इज द रेशो ऑफ साइज ऑफ इमेज, हा पहिले इमेज, टू साइज ऑफ ऑब्जेक्ट असं बोलतो ते. मग काही लोक म्हणजे उलट सुलट झालं तर नाही ना. का नाही? तर बघा आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे इफिशियन्सी. काय कॉन्सेप्ट आहे? इफिशियन्सी. कुठलीही गोष्ट तुम्ही इनपुट किती दिलं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला आउटपुट. जगात 100% इफिशियन्सी कोणाचीच नसते. फॉर एक्झाम्पल, उदाहरण की इलेक्ट्रिक एनर्जी फॅन न घेतली 100 जूल. मग फॅन आपल्याला मेकॅनिकल एनर्जी 100च देणार तर काय लॉस होतो? लॉस झालेला असतो. कारण फिरत असताना त्याच्यामध्ये पण फ्रिक्शन होत असेल, त्याच्या वायरचा जो वायर आहे त्याच्यामध्ये त्याचा पण रेजिस्टन्स असेल, तिथं पॉवर लॉस होत असेल ना. मग त्याने घेतली 100 जूल आणि आपल्याला हवा कितीची दिली? 80 जूलची. 20 जूलचा काय झाला? लॉस झाला. मग या नेचर मध्ये तसंच असतं. मी नेहमी सांगतो तुम्हाला, एक मशीन आहे त्याला तुम्ही दिलं इनपुट आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटलं? आउटपुट. मग हा मुद्दा आहे, नीट बघा आता की जनरली आम्ही बोलत असताना काय होतं,
तर इनपुट आणि आउटपुटचं आम्ही कंपॅरिझन करत असतो इफिशियन्सी मध्ये. म्हणजे दिलं काय आणि त्याच्या बदल्यात मिळालं काय. बरोबर आहे ना. याचे सुंदर उदाहरण आपण सांगत असतो. आपल्याला गावठीच कळतो. आम्ही कोंबडी घेतली तर दिलं खाद्य, त्याच्या बदल्यात भेटलं अंड. बरोबर आहे ना. म्हैस दिला चारा, त्याच्या बदल्यात भेटलं दूध. मग आम्ही देतो काय आणि घेतो काय. तुम्ही इमॅजिन करा, तुमच्याकडे एक म्हैस आहे आणि तुम्ही दररोज 200 रुपयाचा चारा तिला दिला, त्याच्या बदल्यात ती तुम्हाला 100 रुपयाचं दूध देते. डेली किती खर्च करताय? 200 रुपये. आणि दूध कितीचं देते? तर तो बिझनेस तुम्ही किती दिवस करा? जेवढ्या लवकर शक्य आहे बंद कराल ना तुम्ही तेव्हा. कारण प्रत्येक दिवशी तुम्ही जवळजवळ 100 रुपये तोट्यात चाललात ना. मग तुमच्या लक्षात आहे की दिलं आणि घेतलं, दिलं घेतलं. मग एक्झॅक्टली जेव्हा मिरर येतो तेव्हा आरशाच्या समोर तुम्हाला काय ठेवावा लागत असतो? जर ऑब्जेक्ट असेल तरच त्याची काय बनत असते. म्हणजे तुम्ही तो तुलना करत असता ऑब्जेक्ट आणि इमेज मध्ये. पण कशाची? तर त्यांच्या साईजची. मग आपल्या लाईफ मध्ये असंच असतं ना. बरोबर आहे ना. की आपण कुठल्या गोष्टीवरती आपण किती एफर्ट्स दिले आणि त्याचा रिझल्ट काय आला. मग तुमचा रिझल्ट तोच असतो ना रे मुलांनो. मग मला सांगा आता की जर आम्ही इथं आलो आणि या भाषेत जर बोलायचं म्हटलं, मॅग्निफिकेशन एम इज इक्वल टू, तुम्ही असं म्हणणार ना रे, साईज ऑफ इमेज ना रे बाळांनो, डिवाइड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट. पण तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहित आहे की जनरली कुठलाही आरसा घेतला स्पेरिकल तर आम्ही ऑब्जेक्ट नेहमी त्या प्रिन्सिपल ऍक्सिस वर ठेवत असतो ना. म्हणून हीच कॉन्सेप्ट अशी जाते. साईज आम्ही कशात मोजत असतो? हाईट मध्ये. हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ही कॉन्सेप्ट म्हणजे आमचं काय असतं? मॅग्निफिकेशन. बरोबर आहे की नाही. 10वीला तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला माझ्यापेक्षा 1000 पटीने चांगल्या भाषेमध्ये हे शिकवलेलं असतं. पण वेळ गेला की आम्ही विसरून गेलेलो असतो. मग काय मॅग्निफिकेशन? तर साधी साधी तुलना आहे. कुणाची? ऑब्जेक्टची. कोणासोबत? इमेज सोबत. कारण आरशाचं कामच आहे इमेज तयार करणे, लेन्सचं कामच आहे इमेज तयार करणे. मग तुम्ही मला सांगा, एवढी तुलना जर कळाली असेल तर हा तुमचा बेस असतो 10thचा. आता त्याच्यावर काम करायचं असतं आपल्याला. मग तेवढं डेरिव्हेशन, तेवढा वेळेचं गणित मला असतात. मी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोघांचा संबंध साधून दोघांच्या मध्ये काहीतरी सुवर्णमध्ये साधत असतो. आणि तुम्हाला करायची इच्छा असली तर तुम्हाला माहिती आहे आपलं जॉमेट्री तर खूपच आवडतं. मग त्यातल्या त्यात ट्रायंगल येतात, सिमिलरिटी येते, 2 प्रूव्ह करायला काय 20 मिनिटं 25 मिनिट. पण ते 20-25 मिनिटं इथं नको वाटतात ना द्यायला. तर बाळांनो, साधी सोपी गोष्ट आहे, नीट आता लक्ष द्यायचं. मी तुमचं डेरिव्हेशन जरी घेत नसलो तरी तुम्हाला मात्र लॉजिकली तर सगळं समजून सांगू शकतो. का? ते 2-3 मिनिटात होतं. मग 25 मिनिटं अर्धा तास कुठे द्या, 2 मिनिटं तर देऊ शकतो. मग वेळ वाचतं आणि रट्टा पण वाचतो. आता साधी सोपी गोष्ट आहे की तुम्हाला कळालं असेल, हा तुमचा नक्कीच काय असेल? कॉनकेव्ह मिरर असेल. माझ्या प्रश्नांची उत्तर आता द्या. फोकस असेल तर सेंटर ऑफ, शांत डोक्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिला प्रश्न हा आहे की हा माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे ना रे, म्हणजेच हे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असेल ना. आणि कुठलंही डिस्टन्स कोणापासून घ्यायचंय? आता तुम्ही मला सांगा, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर ऑब्जेक्ट ठेवलंय म्हणल्यानंतर डेफिनेटली याची इमेज इथं कुठं तर तयार होणार ना. आणि इमेज ऑब्जेक्ट पेक्षा छोटी झालेली असेल. मग आता मी जर याला पुढं घेतलं, पुढं घेतलं, मी जसं याला पुढं घेतो तसं हे डिस्टन्स बदलेल. आणि हे डिस्टन्स बदललं की इमेजचं पण डिस्टन्स बदलेल. आणि इमेजचं डिस्टन्स बदललं की इमेजची साईज सुद्धा. एवढं तर कळलेलं असतं. मी जॉमेट्री मध्ये आलो का? आणखी नाही आलो. मी कुठं त्याचं प्रूफ मध्ये बसलोय का? नाही बसलो. पण तुम्हाला जेवढं समजलं तेवढ्यावर तुम्ही उत्तर द्यायला लागलं. मग मला आता सांगा, इथं वेळ तर वाचेलच, पण आता ह्याच्या पुढची गोष्ट तुम्ही मला सांगा, ऑब्जेक्ट डिस्टन्स बदलले रे, बदललं की इमेज डिस्टन्स बदलणार आहे का? नीट उत्तर द्या रे. ऑब्जेक्ट डिस्टन्स बदललं की इमेज डिस्टन्स. अरे कळलं का नाही तुला? मग मला सांगा, इमेजचं डिस्टन्स बदललं की इमेजची साईज बदलते का? इथं इमेज बनत असेल तर पॉइंट बनते, पुन्हा साईज वाढत 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 इथं जर बनली तर ऑब्जेक्ट तिथं चाललेला असतो, म्हणजे ऑब्जेक्ट एवढीच बनते.
आणि पुढे पुढे जाणार. म्हणजे इथून एकदा का तुमची इमेज इकडे सरकत राहिली फोकस पासून इकडे की हळूहळू साईज काय होत असते एवढं आम्हाला कळलेलं असतं. म्हणजे साईज आणि डिस्टन्स यांचं रिलेशन आहे ना, बरोबर आहे की नाही. आणि मग हे प्रूव्ह करण्यासाठी आम्ही वापरत असतो जॉमेट्री, स्पेशल ट्रायंगल थिअरी वापरतो, तिथं प्रूव्ह करून दाखवतो. आणि मग याला जो वेळ जातो, पण ज्या पद्धतीने तुमचा सिलेबस आहे त्याच्यानुसार आम्ही चालतो. मग इथं सगळ्यात साधी सोपी गोष्ट तुम्हीही बघितलेलं आहे, ज्यावेळेस प्रूफ होतं त्यावेळेस आमच्या लक्षात येतं मॅग्निफिकेशन क्या होता है, तो रिलेशन होता है. मग हे रिलेशन लक्षात आलं आमच्या. आम्ही म्हटलं हाईट ऑफ इमेजनरी बाळांना डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. मग तुमच्या एक लक्षात आलं आतापर्यंत बडबड केल्यानंतर की डिस्टन्स बदलत राहिलं की त्यांची हाईट सुद्धा, मग ज्या प्रपोर्शन मध्ये लेंथ डिस्टन्स बदलतं त्याच प्रपोर्शन मध्ये हे पण बदलत असते. मग नक्कीच बाळांनो हाईट ऑफ इमेज असेल तर इकडं डिस्टन्स ऑफ इमेजेस असायला हवं ना, आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट असेल तर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टच असायला हवं. बरोबर आहे की नाही. पण ज्यावेळेस आम्ही मॅथमॅटिकल अनालिसिस केलं त्यावेळेस या रिलेशन मध्ये आम्हाला एका ठिकाणी मायनस साईन येतं जेव्हा आम्ही जॉमेट्री मध्ये जातो. आणि म्हणून बाळांनो दे आर फोर नीट बघा आता, हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ, याला तुम्ही काय म्हटलात मॅग्निफिकेशन. दॅट इज द रेशो ऑफ हाईटचा किंवा साईजचा कशावर अवलंबून असतो, डिस्टन्स वरती. म्हणून डिस्टन्स ऑफ इमेज व्ही असतं ना आणि हे यू असतं ना, आणि याचं मॅथमॅटिकल अनालिसिस केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक्स्ट्रा पुढे काय वापरायचं, therefore magnification m is equal to height of image by height of object, आणि यालाच म्हणलं मायनस v बाय. आणि मला असं वाटतं हे तुम्ही 10th ला एकदम चांगल्या पद्धतीने असंच केलं होतं. बरोबर आहे का बाळांनो. मग मला सांगा इथपर्यंत येण्यासाठी जर एक्स्ट्रा वेळ असता तर आपण हे जे आहे ना हे लेंथ मध्ये फक्त ट्रायंगलच्या मदतीने आणलं असतं. हा एक थोडासा एक्स्ट्रा वेळ गेला असता, पण इथपर्यंत समजलेलं आहे का. बरं ऍटलिस्ट पुढे मागे झाल्यानंतर हेच कसं बदलतं ते कळालेलं आहे का. मग जर या कंडिशनला आपण जर इथपर्यंत पोहोचलो बाळांनो तर आता शांत डोक्याने बघायचं की आपण आतापर्यंत काय काय अनालिसिस केलेलं आहे कशामध्ये, स्पेशली आता रिफ्लेक्शन मध्ये. मग मी आता परत सांगतोय, मला असं वाटतं अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 लेक्चर झाले रिफ्लेक्शनला. 3 लेक्चर सफिशियंट असतात. वेळ एक्स्ट्रा दिला, कालचं पूर्ण रिव्हिजनचं लेक्चर होतं. मग एवढ्या 4-5 दिवसांमध्ये आम्ही काय नॉलेज गॅदर केलं, काय इकट्ठा केलं ते आता बघायची वेळ आली. तर सगळ्यात अगोदर टप्प्याटप्प्याने मला सांगायचं, सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही रिफ्लेक्शन म्हणजे काय हे क्वालिटेटिव्हली समजून घेतलं की रिफ्लेक्शन काय असतं. तर एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सरफेसवरती पडल्यानंतर बाउन्स बॅक होतो, रिफ्लेक्ट होतो, रिटर्न फिरतो, त्याला रिफ्लेक्शन म्हटलं. क्वालिटेटिव्हली कॉन्सेप्ट समजून घेतली. त्याच्यानंतर त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस करताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण असतो. म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल. आणि मग एवढ्या बेसिक अनालिसिस वरून आम्ही हा अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा पण बघितला, हा ग्लान्सिंग पण बघितला. म्हणजे ग्लान्सिंग अँगल म्हणजे अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ सरफेस ना रे, आणि हा अँगल ऑफ डेव्हिएशन बरोबर आहे ना, याचा अर्थ चेंज इन डायरेक्शन बरोबर आहे ना. मग हे सगळ्याच्या सगळं मॅथमॅटिकल अनालिसिस केलं आम्ही. कमीत कमी 4-5 एक्झाम्पल याच्यात सोडवले होते. तिथून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्ही प्लेन मिरर बघितला. अगोदर मिरर बघितले ना, मिरर काय असतो, मिररचे फंडामेंटल टाइप्स 2 बघितले, प्लेन वर्सेस स्पेरिकल. स्पेरिकल मध्ये परत 2 बघितले. पण प्लेन मिरर समजून घेताना आणखी एका मॅथमॅटिकल अनालिसिसला पोहोचलो. ते म्हणजे जर आमच्याकडे 2 मिरर्स असतील आणि त्या 2 मिरर्स मध्ये काहीतरी थिटा एवढा अँगल असेल तर नंबर ऑफ इमेजेस किती बनतील, बरोबर आहे ना. आणि त्यासाठी आम्ही 360 डिवाइड बाय अँगल बिटवीन 2 मिरर्स बरोबर आहे की नाही, मायनस 1 कुठे घ्यायचा कळालं ना, इव्हन असेल तर, ऑड असेल तर. हे पण मॅथमॅटिकल अनालिसिस आमचं झालं. ते झाल्यानंतर थोडस आम्ही पुढे आलो. थोडस पुढे आल्यानंतर आम्ही काय बघितलं, तर मला असं वाटतं थोडस पुढे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही या केसमध्ये काल काय स्पेरिकल आणि प्लेन सगळं झालं, त्याचं अनालिसिस केलं आम्ही. साइन कन्व्हेन्शन्स पण पाहिले. पण मॅथमॅटिकल अनालिसिसचा विचार करता मिरर फॉर्म्युला बघितला, मिरर फॉर्म्युला बघितला.
आणि मिरर फॉर्म्युला परत काय बघितलं आम्ही तर सिंपल रिलेशन बघितलं, बरोबर आहे की नाही? आणि हा आम्ही 4 वेळा पद्धतीने लिहून दाखवला होता, बरोबर आहे. आणि ते झाल्यानंतर मग आता आम्ही आलो आरसा. काही आरसे इमेज मोठी पण बनवतात, छोटी पण बनवतात, म्हणून आम्हाला जावं लागलं कशामध्ये, लिनियर मॅग्निफिकेशन. आणि मग लिनियर मॅग्निफिकेशन इज इक्वल टू -v/, पण याची जर तुलना केली तर हे होणार हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ, बरोबर आहे का? मग जर या सगळ्या गोष्टी आम्ही स्टडी केल्या असतील तर मला असं वाटतं की आम्ही नॉलेज गॅदर करणं आणि पुन्हा तेच नॉलेज मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये येणं आणि त्याच्यावरती आम्हाला विचारले जाणारे प्रश्न बघणं. मग जर आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर मला असं म्हणायचं की इथपर्यंतचं लेक्चर मी अपलोड करेल.